जय शिवराय. माझी एक मराठा समाजाला एक विनंती आहे की सगळ्यात अगोदर हे सांगतो की आता माझी तब्येत बरी आहे. आता मी लगेच सुट्टी घेतो आहे. आणि मराठा समाजाला एक माझी या निमित्तानं विनंती आहे की एकाही मराठा समाजाच्या विद्यार्थिनीनं आपल्या मुलांनी आत्महत्या करू नये. ही माझी सगळ्यांना सगळ्यात प्रथम हात जोडून विनंती. शेवटी आपला जीव गेल्याच्या नंतर आपल्या आईवडिलाला खूप त्रास होतो आणि आपण दुनियाही बघायला राहत नाही आहेत. एखाद्या टक्क्यावरून तुम्ही हुकलात किंवा फीची काही शाळेची अडचण आली तर येऊ द्या, 1 वर्ष लेट करू, रिपीट करून पुन्हा लढून जिंकू, पण कोणी आत्महत्या करू नका. ही सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे. तुम्हाला सगळ्यांना मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी 1 इंचही मागं हटणार नाही आहे, हा शब्द आहे माझा तुम्हाला. शेवटी आंदोलनात कोणी असो नसो, कोणाला त्यांच्या गरिबीमुळे येता येत नाही, कोणाला त्यांच्या ड्युट्यामुळे येता येत नाही, कोणाला त्यांच्या व्यवसायामुळे येता येत नाही, परंतु घरी असणाऱ्यांसाठीही करतोय, नसणाऱ्यांसाठीही करतोय. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की आत्महत्या करू नका. मी असेल त्या जागेवरूनच तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाही आहे, हा शब्द आहे माझा तुम्हाला. मी प्रामाणिक आणि इमानदारीनं या समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरासाठी काम करतोय. हे लेकरं मोठे व्हावेत हीच माझी अपेक्षा आहे. म्हणून माझी समाजाला विनंती आहे की आपण कोणीही आरक्षणासाठी कशासाठी आत्महत्या करू नका. काहीही झालं, कितीही ताकद लावायची वेळ आली तरी लावणार, पण आरक्षण मात्र मिळून दिल्याशिवाय थांबणार नाही. म्हणून आत्महत्या करू नका, ही माझी खूप तळतळीनं तुम्हाला हात जोडून विनंती आहे. कारण आता लढायचं आहे. कारण मी पण सांगितलं आता उपोषण नाही करायचं, आता लढायचं आहे. त्याच्यामुळे कोणी मरायचं नाही. आता लढून मिळवायचं आहे. कारण आपण पण क्षेत्रीय मराठी आहेत. आता आपणही दाखवू की आम्ही लोकशाही मार्गानं पण केलं, हातापाय पडूनसुद्धा मागणी केली, कायदेशीरही केली, लोकशाहीची नियमाचं उल्लंघनही केलं नाही, कायद्याचंही केलं नाही. 2.25 वर्ष सातत्यानं आणि सलग आम्ही लढलो. सरकारला जर ते आता गोडीत जमत नसेल तर लढूनही मिळायची ताकद आपल्यात आहे. म्हणून लढून मिळू. कोणीही आत्महत्या या पुढच्या काळात करू नका. तिसरा मुद्दा महत्त्वाचा सांगतो की तारीख फक्त मागं पुढं होईल, पण होणारच नाही शक्यतो. 22 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारी ते 22 मार्च या 1 महिन्याच्या कालखंडात 22 फेब्रुवारी, कारण शिवजयंती असल्यामुळं आपल्याला तिथपर्यंत आपला मोठा उत्सव आहे, सण आहे आपल्यासाठी, आपल्या राजांचा जयंतीचा. त्याच्यामुळं लोक गुंतलेले असतात, त्याच्यात कामात असते. 22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत आपल्याला एकत्र गाठीभेटीचं नियोजन करायचं आहे. म्हणजे कसं की एखाद्या गावात राज्यभरातल्या, पश्चिम महाराष्ट्र असू द्या, खानदेश विदर्भ असू द्या, मुंबई असू द्या, एखाद्या खेड्यागावात जर काही अडचण आली तर ती एखाद्या वेळेस आम्हाला माहीत होत नाही, आणि आमची काय माहिती असेल तर डायरेक्ट गाव खेड्यापर्यंत एखाद्या वेळेस जात नाही. म्हणून इथून पुढं प्रत्येक गावातली अडीअडचण ही आम्हाला माहीत झाली पाहिजे, छत्रपती भवनला आपल्याला माहीत झाली पाहिजे, आणि इथली माहिती थेट गावापर्यंत गेली पाहिजे. म्हणजे असं व्हायलाच नको आता की मधला कोण माहिती देत नाही किंवा मधीच माहिती गाळली जाती. गोरगरिबाच्या अडचणी मग सोडवायच्या कशा? याच्यासाठी ना 22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत थेट गावाची अडचण आम्हाला कळाली पाहिजे, आणि आमची इथली माहिती थेट गावात कळाली पाहिजे. यासाठी एक लोकांना भेटायचं आपण या महिन्याभराच्या काळात. तुम्ही कधी या, पण राज्यातल्या प्रत्येक गावातून म्हणतो, राज्यातल्या प्रत्येक गावातून हे आपण छत्रपती भवनलाच निवेदन करतोय सगळं. 22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत प्रत्येक गावातली अडचण आम्हाला कळायली पाहिजे. म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या माणसानं 22 फेब्रुवारी ते 22 मार्च या 1 महिन्याच्या कालावधीत कधीही या. उपोषण करते म्हणजे 2.25 वर्षापासूनचं कोणी आपल्या गावात उपोषण केलं असलं तर ते या, साखळी उपोषण करते या, आंदोलन करतेत,
अनेक वेगळे आंदोलनं करणारे होते, सभा घेतल्यात, त्याचे नियोजक, आयोजक, सेवक होते, स्वयंसेवक होते, ते मोर्चातले आपल्या सगळे एकूण जे उपोषण करते होते, ज्यांनी याच्यात सहभाग घेतला आहे, सगळ्या मराठा समाजानंच घेतला, पण सगळाच मराठा समाज नाही येऊ शकत. यांनी या. आणि विशेष आता शेवटचं सांगतो, आपल्याला गाव टू गाव जोडायचं आहे. कारण काय होतंय, गोरगरिबाला जर अडचण आली त्यांनी सांगायचे कोणाला. एखाद्या दिवशी माझ्याजवळचे सुद्धा फोन उचलत नाहीत, मग गोरगरिबाने काय करायचं. म्हणून ह्या महिन्याच्या काळात डायरेक्ट कनेक्टिव्हिटी करायचं, आपल्याला डायरेक्ट कनेक्ट करायचं. गरीब लोक ते डायरेक्ट छत्रपती भवन, कोणाला अडचण आली तो डायरेक्ट त्याच्यापर्यंत मेसेज जाणार आहे किंवा आमच्यापर्यंत येणार आहे. मग ते गावात राहिले तरी चालतं, गावातून सांगितलं त्यांनी तरी चालतं. त्यानंतर फक्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या माणसानं, गावातल्या म्हणतो आम्ही, गल्लीतली जरी अडचण आली, गल्लीतसुद्धा, तरी ते आम्हाला माहीत होणं गरजेचं आहे. आम्हाला त्यांना मदत करता आली पाहिजे, सहकार्य करता आलं पाहिजे. एखाद्याच फोन केले तर इकडचे उचलीत नसतील किंवा असं काय होत असेल तर इथून मागचं काय झालं असेल ते झालं. पण इथून पुढं सगळ्या क्षेत्रातल्या, नोकरदार असेल, शिक्षक असेल, पोलीसमध्ये असेल, आरोग्यात असेल, तो महसूलमध्ये असेल, तो एखाद्या कंपनीने असेल, नोकरदार कुठला कर्मचारी वर्ग असू द्या, कोणालाही अडचण आली ते डॉक्टर, वकील, तरी पण ही आपल्याला कनेक्टिव्हिटी जोडावी लागणार आहे. म्हणजे नियोजनबद्ध काम होणार आहे. कारण लोकांची अडचण काय होतं, नुसती गर्दी, आणि त्या गर्दीत काम कोणाला सांगायचं आम्ही हेही कळत नाही, आणि आलेल्या लोकांनी कोणाला सांगायचं आमच्याकडेला हेही कळत नाही. त्याच्यामुळं लोकांचे ना कामं झाले पाहिजेत, कामं महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी, हे समजून घ्या. म्हणून मी एक 2-3 मिनटासाठी जास्तीचं हे सांगितलं आहे की याच्यात खरं गोरगरिबाची इथे शेतकऱ्याचं, इथे शेतकऱ्याची माहिती आमच्यापर्यंतच येत नाही डायरेक्ट. त्याला मग सांगायचं आहे, गर्दी आहे. त्याच्यामुळं आपण एक हे महिनाभर आता अभियान ठेवल्यासारखं ठेवलं. याला अभियान नाव नका देऊ, परंतु 22 आता फेब्रुवारी 2025 ते 22 मार्च 2025पर्यंत 1 महिन्याच्या काळात कसलंही काम असलं तरी प्रत्येक गावातला माणूस आता येऊ शकतो. एक दिवस जर राबविलं तर पुऱ्या राज्यातले येऊ शकत नाहीत, आणि आले तर भेट होणार नाही. आता कुणी म्हणूही शकणार नाही मला टाईमच नाही मिळाला. 1 महिन्याच्या आत तुम्हाला केव्हा टाईम मिळू द्या, 22 फेब्रुवारीपासून ते 22 मार्चपर्यंत कधीही टाईम मिळू दे, कधी पण, रातची या, दिवसा या, कधी या, त्यावेळेस आपण ते 24 घंटे काम सुरू ठेवणार आहे 1 महिन्यासाठी. आणि 1 महिन्यात राज्यातली गावागावातपासून ते छत्रपती भवनापर्यंत एकमेकाला डिटेल माहीत झालं पाहिजे. साधी जरी अडचण आली तरी एकमेकाच्या मदतीला धावून गेलं. गरीब डायरेक्ट अंतरवालीपर्यंत नाही येऊ शकत. मग त्या गरीबाचं, त्याचं जर छत्रपती भवनला अंतरवाली जर काम कळालं तर आम्ही इथून त्याचा सोडवण्याचा प्रयत्न करू. इथून म्हणजे घरपोच सेवा करायची आम्हाला. गोरगरीब मराठ्यांचे अडीअडचणी सोडवण्याची घरपोच सेवा करायची. मग जर त्यांना गावात अडचण आली, त्या तालुक्याला, त्यांच्या जिल्ह्यात काही काम असेल, त्यांना आम्ही इथून तिथं लोक उभा करून त्यांच्या कामात त्यांना हातभार लावणार आहे. म्हणून हे खूप गरजेचं आहे. आणि गोरगरिबांनीच या, म्हणजे बाकीच्यांनी येऊ नका असं नाही. गोरगरीब काय म्हणतो, गेला तो अमुक, तो गेला आता आमच्या गावाच्या वतीनं, 10-5 जण गेले आमच्या गावाच्या वतीनं. जर कदाचित ते काही राजकीय डोक्यात ठेवून आले, काय आले, तर परत उद्या त्याला त्या गरिबाचं काम त्यांनी ऐकू नये. त्यामुळं गरिबांनी सुद्धा या, कारण आपलं काम आपल्यालाच सोडवायचं. आपण गरिबांनीच, गरजवंताचंच काम गरजवंतानीच पुरं करायचं. म्हणून गरिबांनीच या चळवळीत उभं राहायचं आहे, आंदोलनात उभं राहायचं आहे, अडीअडचणीत उभं राहायचं. त्यामुळे ही गोष्ट मात्र आता पक्की समजून घ्या की गाव टू गाव जोडायचं आता. कारण इथली माहिती, छत्रपती भवनची अंतरवालीची माहिती डायरेक्ट गावात गेली पाहिजे, आणि गावातली माहिती अडीअडचणीची डायरेक्ट छत्रपती भवनला, अंतरवालीला, शहागडला आम्हाला कळालीच पाहिजे. पैठण फाटा, शहागडला, यासाठी आपण कनेक्ट करतो आहे. तुम्ही 22 फेब्रुवारीपासून 22 मार्चपर्यंत कधी या आता. म्हणजे काम करणारे असतील, प्रमुख लोक असतील, आपले सगळे म्हणत आम्ही, गरीब, श्रीमंत, उद्योजक, व्यावसायिक, याच्यात काय भेद नाही, कर्मचारी काहीच भेद नाही, प्रत्येकाने यायचं आहे. आणि आम्ही आता लोकांच्या अडचणी सोडवण्याचं काम करणार आहेत. परंतु अडचणीच सुटत नसतील तर काय उपयोग आहे, आपली एवढी मोठी गर्दी असून काय उपयोग आहे. कारण गरिबाची माहिती आमच्यापर्यंत येत नाही, गरीब इकडे येऊ शकत नाही. त्यामुळे एकदाच यायचं आणि हे पूर्ण कनेक्ट करून घ्यायचं. म्हणजे गल्लीत जरी अडचण आली तरी डायरेक्ट अंतरवालीत माहीत झाली पाहिजे, छत्रपती भवनला माहीत झाली पाहिजे. इतकं
पक्क नेटवर्क करणं आपल्याला गरजेचं आहे. तेव्हा आपल्या गोरगरिबाचे प्रश्न सुटणार आहेत. आणि कोणीच म्हणायचं नाही मी गरीब आहे, आपण काय जायचं, आमचे आमके आमके जाते, आमके आमके बी येतील तुमचे कोण असतील, पण तुम्हीसुद्धा. कारण आपण आपल्या कुटुंबाला, गावाला, गल्लीला अडीअडचण आली तर सहकार्य झालं पाहिजे ना. दुसऱ्याच जीवावर कवर अवलंबून राहायचं. तेव्हा दुसरा नाही गेला तर मग तसंच आम्ही सुद्धा हातात घेतलं की तुम्ही सांगितलेलं काम त्याने जर नाही केलं तर मग काय करायचं. त्याच्यामुळे ते आमच्यापर्यंत डायरेक्ट आता माहीत झालं पाहिजे. फोन केला तुम्ही एखाद्याने गरीबाने, नाही त्याने फोन उचलला तर काय करायचं, तुम्हाला अडचण आली. म्हणून आपल्याला हे आता जोडणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, 22 फेब्रुवारीपासून 22 मार्चपर्यंत सलग 1 महिना आपण हे काम सुरू करणार आहे. सलग सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या माणसानं, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले प्रत्येक गावातल्या माणसांना यायचं आहे, कोकणच्या प्रत्येक माणसांना यायचं आहे, मुंबईतल्याही प्रत्येक गावागावातल्या माणसांनी यायचं आहे, खानदेशातल्या प्रत्येक गावागावातल्या माणसांनी यायचं आहे, विदर्भातल्या प्रत्येक गावागावातल्या माणसांनी यायचं. कारण कुणबी आणि मराठा एकच आहे, भेद ठेवायचा नाही. विदर्भ खानदेशवाल्यांनी भेद ठेवायचा नाही. आपण कुणबी आणि मराठी एकच आहेत. अडचण आल्यावर कोणी येत नाही आपल्या मदतीला, नुसतं दाटून ओबीसी म्हणतात, कोणी येत नाही. म्हणून माझी विनंती आहे की कुणबी आणि मराठा एकच, विदर्भातल्याही गावातल्या माणसांना यायचं आहे. आपल्याला एकमेकाच्या अडचणी माहीत झाल्या पाहिजेत. कारण राज्य आपण जर एकत्र राहिलो सगळे तर आपल्या पुढचे संकट आपल्याला येणार नाही. मराठवाड्यातल्या सुद्धा गावागावातल्या माणसानं स्वतःहून यायचं, कोणीही म्हणायचं नाही की आमच्या गावातले अमुक अमुक गेले. त्या अमुक अमुकने नाही काम केल्यावर आपल्या कुटुंबाने काय करायचं, आपल्या गल्लीतल्या गावातल्या लोकांनी काम काय करायचं. त्यामुळं आपण या मोहिमेत सहभागी व्हायचं आहे. आता आपल्याला कनेक्टिव्हिटी जोडून घ्यायची, बेस्ट नेटवर्क जोडायचं. गाव थेट गावापर्यंत आमची माहिती गेली पाहिजे, गावाची माहिती किंवा अडचण थेट आम्हाला कळाली पाहिजे. म्हणून काम आता सुरू 22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत. याच्याबरोबर एक माहिती मिळाली आणखी, लढाई केली, मागण्या शांतपणे सरकारकडे मागितल्या, परंतु अजूनही सरकारने घेतले नाही. यापुढचं आंदोलन रस्त्यावरच असणार. हो, आता लढाई समोरासमोर, आता समोरासमोर. आपण सांगितलं त्या दिवशी, बस झालं. आता लोकशाही मार्गानं उपोषणं केले, सगळं केलं, लोकशाही मार्गानं सगळं केलं आम्ही. हेही लोकशाही मार्गानंच राहणार आंदोलन, पण त्यांना कळणार हे अवघड झालं, हे तितकंच खरं आहे. आणि आपण एकदा बोललो की बोललो, आपण मोजीतच नाही कोणाला. गोरगरीब पोरावर केशी करता, आमच्या गोरगरिबांना त्रास देता, मंत्र्यांना त्रास द्यायला लावता, आंदोलनं करायला लावता आमच्या पुढं. तुमचे नाटकं बसात. आता आम्ही कोणाच्या वाटात जात नाहीत, कोणाच्या वाटा गेलं का आम्ही सोडणार नाहीत, अजिबात सोडणार नाहीत. आता इथून पुढे छत्रपतींना बोलले तर आता निषेध फिषेध बंद. निषेध कोणत्या महापुरुषांना बोलले इकडून जाहीर निषेध नाही, फिषेध नाहीत. त्याला नीटरट्टे द्यायचे. आता राजांसाठी जेल भोगले काय होत नाही. बस यांचा महाजन मस्ती, ते बसकून काही बोलून जाते. आपल्या जीव के प्राण असणाऱ्या राजांना, महापुरुषांना, आपण त्याच्यानंतर म्हणतो माफी मागा म्हणा, जाहीर निषेध. आणि त्याचा फोटोला कुठं चप्पल हाणं फेपर, काय चप्पल फेपर, त्याला हाणायचंच, त्याला सोडायचंच नाही. राजापेक्षा मोठं काय नाही, कशामुळं सोडायचं नाही. इथून पुढं बंद झालं पाहिजे त्याच्यामुळं. आम्ही तुमच्या वाटा गेलो, तुम्ही बोल ना का आमच्या राजाला, आम्ही तुम्हाला नक लावित नाही, तुम्हाला उलट राम बोलला. चूक तुमची, आधी चूक आम्ही नाही करणार. कारण कायद्याला सुद्धा हे मान्य आहे, आधी चूक करायची नाही. आम्ही चूकच करत नाही. आधी अन्याय होतो तिथं न्याय कायदा करतो, न्यायासाठी कायदा. म्हणून आता बोलला, आम्ही नाही स्वतः वाटा जाणार नाही कुठंच. तुम्हाला राज्यात आमच्याकडून चूक दिसणार. महापुरुषाबद्दल कोणाबद्दल बोलला की आता इथून पुढं ते निषेध फिषेध बंद. जिजाऊबद्दल बी काय बोलतेत, कोणा राजांबद्दल बोलतेत, खूप महाजन मस्ती आली त्यांना, आणि त्याला उत्तर देत नाहीत, मग ते जास्तच करायला लागले. पाटील, नारायणगडावरचे म्हणून तर काल देशमुख कुटुंबियांच्या भेटीला गेले आणि इकडे धनंजय मुंडेंची, नामदेव शास्त्रींची भेट झाली होती. या दोन भेटींमध्ये काय फरक दिसतो तुम्हाला, काय सांगा? नाही, त्या गडांबद्दल नाही बोलणार मी. त्यावेळेस बाबांबद्दल बोललो होतो ना, आत्ता मी नाही बोलणार.
चलो धन्यवाद. तुम्ही मुंबईला जाणार आहात पाटील, नेमकं पायी जाणार, महाराष्ट्र जोडला जाणार, कसं स्वरूप असणार, काय नियोजन आहे? नाही तर आम्ही अगोदर पाहणी तर करतो. आम्हाला एकदा पाहणी करायची, कुंकळ कसे ग्राउंड मोकळे आहेत काय आहेत ही एकदा पाहणी, ती पाणीची तारीख बी डिक्लेअर करतो आम्ही. मला जरा 10-15 दिवस आराम बी करणं गरजेचं आहे. आणखीन एकदा तारीख डिक्लेअर करून पाहणी करून येतो तर ते निवांत होणार प्रोग्राम. तो प्रोग्राम निवांत होणार, कारण आता माघारी नाही येणार आम्ही. आम्हाला जायला तयारी करावी लागते मारणाची. शेती थोडं येऊन द्यायचं आणि तिथं गेलं की 1 मिनिटात अमुक मागण्या मंजूर केल्या म्हणायचं आणि माघारी यायचं. आमची मेहनत इतके दिवस केलेली व्हायला जाते. त्याच्यामुळे आता बसले की काय बसणार आहेत मुंबईत. हां असलं नाही आता, असं नाही आता गेलं की माघारी नाही. मागील वेळी तुम्ही मुंबईला गेले होते त्यावेळेस सरकारनं तुम्हाला आश्वासनं दिली, स्वतः मुख्यमंत्री आले होते, तलवार उंचावून त्यांनी असं दाखवलं, छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी शपथही घेतली होती. मात्र त्यानंतर पुढे थोडा पानं पुसली गेली, त्यामुळे आता ही मोठी पाऊल उचलावी लागतात का? नावेलाच आहे. त्यांनी अधिसूचना काढली, अंमलबजावणी त्यांना करू दिली नाही. आता आम्हाला ते करत नाही. आता माघारी येत नाहीत आम्ही, एवढंच. आता क्लिअर कट इथून पुढं बस काय सांगायचं नाही. ते 1 दिवसात कर, 2 दिवसात कर, तो 15 दिवसात कर, आम्ही मुंबई सोडित नाही. जास्त तोही बंद पडून दी, नाही तिकडं काढी लागून दी मुंबईला तुम्ही म्हणजे पाहणी करायला जाता उपोषण करणार आहेत का वेगळं आंदोलन करणार? उपोषण बंद. उपोषण 2 वर्ष केलं भाऊ मी. सोपी गोष्ट नाही. मग हाडं झिजून निघाले. 2 वर्ष. मला लोकशाही मान्य आहे, कायदा मान्य आहे म्हणून मी उपोषण, कारण सरकारवर लोकशाहीच्या माध्यमातून प्रभाव टाकणारं शांततेतलं आंदोलन म्हणजे आमरण उपोषणच फक्त. मग आता इतकं कायदेशीर शांततेत करून जर काही देणार नसले तर आमची शक्ती आम्हाला दाखवावं लागणार आहे. स्वरूप आत्ताच कसं काय सांगेन मी, आत्ताच कसं काय सांगेन. त्या टायमाला दिसत ना त्यांना, ते तुम्हाला सांगतात. मुख्यमंत्री, ते राज्यपाल, पंतप्रधान, राष्ट्रपती, हे 4-5 लोक तुम्हाला सांगणार. नाही सांगितलं नाव बदलून ठेवा तुम्ही आपलं. आम्हाला बी मराठी म्हणतात मग, आणि आपण जुन्या विचारावर चालतो. त्या हो जुन्या विचारावर चालतो. तुमचं ना पळता बजूक कमी करतो नाही बघा. मुंबईत सगळ्या महाराष्ट्रात आम्ही गेलेलो आहेत पहिलं, आणि त्यांना चांगला माहिती आहे करायला लागलं. आणि मी जुन्या विचारायचं, मी बोललो की ते करीत असतो. माया मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय मागं येतं नाहीत. आणि पुढं काय होतं तेही बघू. आणि इथून पुढं महापुरुषांना कोणी बोलायचं नाही, अजिबात बदनाम करायचं नाही. 200 आम्हाला जास्त दिल्या तरी चालतील, आम्ही ऐकून घेऊ, पण सुट्टी देणार नाहीत आम्ही. इथून पुढं ते निषेध बनते. जाहीर निषेधन ते फेसबुकला घरात झोपल्या लिहायचं, आमक्याचा जाहीर निषेध, त्याचा धिक्कार. ते कचाकच बोलायला लागले महापुरुषाला, राजाला. इथून पुढं आपण ज्याला बोललो ना त्यानेच बोलायचं. दुसऱ्याचं टेंडर घेऊन थुका चाटायचा नाही. अजिबात. आम्ही ज्याला बोललो त्याने बोलायचं. तिसरेच बोलत येत मधीच. तुमचं काय काम आहे रे महाकडा आहे हो, मधीच बोलत येत तिसरेच. किती खावा, किती चाटावा एखाद्याचा. थुकल्याला थुका चाटीत असते का कुठं. मधीच बोलत येत तिसरेच सोशल मीडियावरती. यावं झालं त्यावं झालं. तुला काय बोललो आम्ही, तू तोंडर नाव घेतलं नाही घेतलं, आणि मग तू कोणाचा आहे नेमका, हे बंद करायचं इथून पुढं अजिबात. आणि पोलीस प्रशासनाला सांगतो, आम्ही कोणालाही बोलत नाहीत. कोणी बोललं ना त्याचा बंदोबस्त करत जा. आणि तुम्हाला जर करता येत नसलं तर बंदोबस्त मग बघा बोंबलं नका आमच्या नावात. आपलं सगळं सरळ असतंय. बस झालं. आता 2 वर्ष सहन केला मी, आता पुढं नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.